हरिओम. आज गुरुवार 1 जानेवारी 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. नाम हे परमात्म स्वरूपच आहे. ऐकूया. नाम म्हणजे भगवंताचं नाव. साधन या दृष्टीने देवाच्या निरनिराळ्या नावात फरक नाही. नाम हा जीव आणि शिव यांच्यामधला दुवा आहे. नाम हे साधनही आहे आणि साध्य पण आहे. नाम सगुण आहे आणि निर्गुण पण आहे. नामाचा आरंभ सगुणात आहे तर शेवट निर्गुणात. आरंभ सगुणात आहे असं म्हणण्याचं कारण हे की भगवंत मुळात जो निर्गुण निराकार आहे तो जेव्हा सगुणात आला तेव्हा त्याला नाम आणि रूप लागलं, आणि सगुण रूप नाहीसं झालं तरी नाम शिल्लकच राहिलं, म्हणून ते निर्गुणही आहे. तेव्हा सगुण आणि निर्गुण भक्तीला आधार नावाचाच आहे. नाम हा सत्संगाचा पाया आहे आणि कळस पण आहे. नाम म्हणजे आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळीच. लग्न झाल्या स्त्री जशी नवऱ्याशी एकरूप होऊन जाते ना, त्याप्रमाणे वृत्तीचे नामाशी लग्न होऊन ती नामरूप बनली पाहिजे. नाम हे अत्यंत सूक्ष्म आहे आणि वृत्ती ती सुद्धा सूक्ष्म आहे. म्हणून नाम घेण्याने वृत्ती सुधारेल. वृत्ती सुधारली की चित्त शांत होईल. चित्त शांत झालं की निष्ठा उत्पन्न होईल. आणि सगळ्यांचा भावार्थ एकच आहे. अन्नाला स्वतःची चव असते, त्यात आपण आपली गोडी आणि आवड घालून नंतर तेच खातो. पण नामाला स्वतःची अशी चव नाही, त्यात आपणच आपली गोडी आणि आवड घालून ते घेतलं पाहिजे. आपण जितकी जास्त गोडी घालू तितके ते अधिक गोड वाटेल. पंढरपूरला जायला पुष्कळ रस्ते आहेत, परंतु सर्वांना शेवटी बारीतून जाऊनच दर्शन घ्यावं लागतं. त्याप्रमाणे इतर साधनं जरी केली तरी नामसाधन केल्यावरच आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. आपण नाम घ्यावे ते आपणच आपल्या कानाने ऐकावे आणि ते घेता घेता शेवटी स्वतःला विसरून जावं. हाच नामसाधनेतला आनंदाचा मार्ग आहे. जसे आपलेपण आपल्या नावात आहे, तसं देवाचं देवपण त्याच्या नामात आहे. आपण आज जे नाम घेतो तेच नाम शेवटपर्यंत कायम राहतं, परंतु देहबुद्धी जसजशी कमी होत जाईल तसं तसं नाम अधिकाधिक व्यापक आणि अर्थगर्भ बनत जातं आणि शेवटी नाम हे परमात्म स्वरूपच आहे असा अनुभव येतो. पाणी हे जसं शरीराचं जीवन आहे तसं नाम हे मनाचं जीवन बनलं पाहिजे. नाम इतकं खोल गेलं पाहिजे की प्राणाबरोबरच ते बाहेर पडावं. अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचं नाम पाहिजे. नामातच शेवटचा श्वास गेला पाहिजे. नामात एका आनंदाशिवाय दुसरं काही नाही. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.